नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी या गावी आलो आहोत. आमचे शेतकरी सुधीर निगडे यांनी गुलाबासाठी पोल्ट्री मॅन्युअर लिक्विड ऑर्गॅनिकचं पोल्ट्री मॅन्युअर लिक्विड गेली 3 महिन्यापासून याचा वापर करत आहेत. दर 25 दिवसाला त्यांनी एक कॅन सोडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता काळ्यांची साईज प्रत्येक झाडावरती कमीत कमी 25 ते 30 काळे आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता नवीन फुटवे, एका झाडावरती नवीन फुटवे, ते पण 25 ते 30 जास्तच फुटवे आहेत. पानांची साईज, पानं पण चांगली पद्धतीने डेव्हलप झालेली आहेत. पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता काळ्यांचं एकसारखं प्रमाण आहे. कुठल्याही झाडाला कमी जास्त काळे नाहीत, प्रमाण हे काळ्यांचं सारखं आहे. त्याच्याबरोबर बर्ड साईज तुम्ही बघू शकता, बर्डची साईज पण चांगली आहे. नवीन फुलं पंचिंग करतात. ते गेली 8 ते 10 दिवसांनी तुम्ही पंचिंग करता. हार्वेस्टिंग किती दिवसांनी करता येईल? हार्वेस्टिंग दिवसाड चालू आहे. एक दिवसात तुम्ही हार्वेस्टिंग अंदाजे किती फुलं निघतात याच्यात? नाही म्हणलं तरी सगळं जर कॅल्क्युलेशन काढलं 100 किलो प्लस तर निघतात ॲव्हरेज निघतं. आता ह्याच्यात रासायनिक खतांचा वापर किती कमी झाला? म्हणजे भरपूर कमी झाला. म्हणजे बऱ्यापैकी सगळं ऑर्गॅनिक वरती चालू आहे. त्यामुळे तुम्ही आता शेतकरी बांधवाला कसं सांगा बाबा गुलाबाचा कसा वापर रिझल्ट आहे काय? रिझल्ट तर एक नंबर आहे. आम्ही 25 दिवसाला वापरतोय. म्हणजे 10 लिटर सोडता ना? हा, त्याच्यामुळे काळोखी वाढलेली आहे, बर्डची संख्या पण वाढलेली आहे आणि बर्डची साईज पण बर्ड साईज पण चांगली झालेली आहे. पूर्ण प्लॉटवर बर्ड साईज सामानच आहे, कमी जास्त कुठं नाहीये, एकसारखे फुले आहेत. त्याच्याबरोबर पानांचे साईज पण चांगले आहेत. पानाला ग्लोजिंग तुम्ही बघू शकता, नवीन शूट पण चांगले निघलेले आहेत. शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश देताल अजून? नाही म्हणजे ऑर्गॅनिक वरती काम करताल ते ह्याच्यापेक्षा चांगलं आहे. म्हणजे केमिकल वापरण्यापेक्षा तरी रेसिड्यू फ्री, म्हणजे असं काय नाही. तुम्ही गुलाबाला बघू शकता, बर्डचं प्रमाण, फुलांचा कलर पण एकदम चांगला आहे. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने सगळ्या काळ्या डेव्हलप झाल्या आहेत. रूटची साईज पण चांगली झालेली आहे. काळ्यांचं प्रमाण एकदम चांगलं आहे. धन्यवाद सर.